शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आपल्याबरोबर आहेत। त्यात धाराशिव जिल्हा उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्हा दौरा होता आणि आता या ठिकाणी बैठका पार पडल्यात कार्यकर्त्यांच्या। नेमकं काय झालं, बैठका पार पडल्यात, काय तयारी निवडणुकीची? पहिल्यांदा तर हा दौरा 2 दिवसाचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा दौरा हा पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांसाठी होता आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना नेमकं सरकारनं 32,000 कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे त्याच्यातून किती रकमा शेतकऱ्याच्या खात्यात आल्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी हा दौऱ्याचा कार्यक्रम होता आणि तो संवाद कार्यक्रम झाल्यानंतर आज धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांनी कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं प्रबोधन केलं आणि निवडणुकीच्या तयारीला लागा असं त्यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांनी देखील, पदाधिकाऱ्यांनी देखील तेवढाच उत्साहपूर्ण त्यांना प्रतिसाद दिलेला आहे। साहेबांचं म्हणणं असं आहे की जिथं आपण पूर्ण ताकदीनं आपण या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, कारण जनभावना ज्या आहेत त्या सरकारच्या विरोधामध्ये आहेत। महाविकास आघाडी म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं, काय ठरलं? महाविकास आघाडीचा हा प्रयोग संपूर्ण राज्यभर आहे, परंतु ज्याची ताकद जिथं जास्त तिथं प्रयत्न जास्त करावेत आणि शक्यतो महाविकास आघाडी म्हणून लढावेत असा संदेश एक दिला जाईल। बैठकीमध्ये जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं की कसं लढायचं? काही ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचं महाविकास आघाडी म्हणून लढावं असं मत होतं आणि काही ठिकाणचे पदाधिकारी स्वतंत्र लढावेत असे होतं। त्यावर साहेबांनी जिथल्या तिथल्या परिस्थितीवर बघून निर्णय घ्यावा असं सांगितलं। स्वतंत्र लढण्याचा जिल्ह्यामध्ये आपल्या काही प्रयोग कुठं होईल? कदाचित होण्याची शक्यता आहे। म्हणजे जिथं आमच्या पक्षाची ताकद जास्त आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, तिथं आम्ही स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करू। ठीक। एकंदरीतच आज धाराशिव, लातूर आणि बीड या कार्यकर्त्याची बैठक उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची तयारी सुद्धा या बैठकीत झाल्याची माहिती आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।